ॲग्रिकल्चरमधल्या एक्सपर्ट्सचं म्हणणं असं आहे की मधमाशा आल्या की त्या आजूबाजूच्या भागातली जी पिकं आहेत ती 20-20% वाढतात. वसुंधरा म्हणून आम्ही वृक्षारोपणावरती पण सुरुवात केली आणि वर्षोनुवर्ष आम्ही वृक्षारोपण करतो आणि त्याचा सर्व्हायवल रेट हा आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी काय होतं, 1000 वृक्ष लावले, टिकले किती माहीत नाही, जगले किती माहीत नाहीत. आम्ही असं सांगू शकतो की आज आमचं सर्व्हायवल रेट म्हणजे आम्ही लाखभर झाडं लावली असतील पण आमचं सर्व्हायवल रेट 95%च्या वर आहे. आम्ही एक जांभूळवन तयार केलेलं आहे, त्याला फेन्सिंग घातलेलं आहे, जे गुरढोरं जाऊ शकत नाहीत. त्याला खड्डे केले, त्याला खतं घातली, त्याला रोपं लावली, ठिबक सिंचनने त्याला पाण्याची व्यवस्था केली. जांभूळवनाचं कारण असं आहे की जांभूळवनामुळे पर्यावरणाला मदत होते, बायोडायव्हर्सिटी, पशुपक्षी प्राणी तिथे गोळा होत असतात. तिसरी गोष्ट अशी होते की ज्या ज्या ठिकाणी जांभळाला फुलोरा येतो त्या ठिकाणी मधुमक्षिका येतात, त्यांना बोलवावं लागत नाही. त्याचा एक फायदा असा आहे की मधुमक्षिका आल्या की मधुमक्षिका पालन पण सुरू होतं, मधाचा व्यवसाय सुरू होतो. आणि त्याहीपेक्षा ॲग्रिकल्चरमधल्या एक्सपर्ट्सचं म्हणणं असं आहे की मधमाशा आल्या की त्या आजूबाजूच्या भागातली जी पिकं आहेत ती 20-20% वाढतात, कारण त्यामुळे ज्याला आपण परागीभवन म्हणतो ते त्याच्यामुळे होतं. तेव्हा एखादी योजना हातात घेताना त्याला मल्टिपल बेनिफिट आणि सस्टेनेबल बेनिफिट आणि सस्टेनेबल बेनिफिट हे दोन सूत्र आमची अशी आहेत की ज्याच्यामुळे वसुंधरा संजय म्हणून नाव एवढं मोठं झालं. मी एक झाड लाविले, मी एक झाड लाविले, मी एक झाड